येत्या 3 सप्टेंबरपासून महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात, शहरात काँग्रेसच्या तर्फे जनसंवाद यात्रा आम्ही सुरू करतोय। पश्चिम महाराष्ट्रामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, उत्तर महाराष्ट्रामध्ये CLP नेते आणि आमचे बाळासाहेब थोरात साहेब, मराठवाड्यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब, पश्चिम विदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि पूर्व विदर्भामध्ये मी, अशा पद्धतीचं एक प्लॅनिंग आम्ही जनसंवाद यात्रेचा पहिल्या टप्प्यात आणि कोकणामध्ये आम्ही सर्वजण मिळून एकाच दिवशी त्या भागामध्ये 2-2 दिवसाचे दौरे आम्ही कोकणामध्ये करणार आहोत। या जनसंवाद यात्रेमध्ये गेल्या 9.5 वर्षामध्ये नरेंद्र मोदींच्या सरकारने, भाजप प्रणित सरकारने ज्याप्रमाणे संविधानाच्या व्यवस्थेला संपुष्टात आणण्याचं ज्या पद्धतीचा एक प्रामाणिक प्रयत्न केला, त्याला प्रामाणिक शब्द, बाकी तर अप्रामाणिकच राहिलं नरेंद्र मोदीचं सरकार, पण संविधानाच्या व्यवस्थेला संपवण्यामध्ये त्यांनी जी प्रामाणिक व्यवस्था निर्माण केली, त्याच्यामुळे देशातली लोकशाही कशी धोक्यात आली, महागाई कृत्रिम कशी वाढवली, या देशातल्या तरुण व्यवस्थेला कसं संपवण्याचं पाप भाजपच्या मानसिकतेतून केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारने कसं केलं, शेतकऱ्याला कसं उद्ध्वस्त केलं आणि या देशामध्ये गरिबी वाढली, पण कागदावर त्यांनी ती गरिबी आता या देशात राहिली नाही, या पद्धतीचं जो काही चित्र आता निर्माण करतात आहे, या सगळ्या विषयाचं भूमिका आम्ही जनतेसमोर मांडू। भारतीय जनता पार्टी ही लोकशाहीसाठी नाही, ही स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना सत्ता पाहिजे। केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून ED आणि CBIचा कसा दुरुपयोग केला आणि त्याच्यामुळे देशामध्ये जे भीतीचं वातावरण निर्माण करून या देशातल्या लोकशाहीला आणि सत्तेच्या भरोशावर सगळ्या व्यवस्थेला आपल्या मुठीत ठेवण्याचा जो प्रयत्न या भाजपच्या नरेंद्र मोदीच्या आणि राज्याच्या सरकारने जो केलेला आहे, राज्यामध्ये थोड्याच दिवसात जे सरकार आलेलं आहे, म्हणजे त्याला आता जवळपास 1.5 वर्ष झालं हे सरकार येऊन, EDचं सरकार येऊन, त्याच्यानंतर त्याला पुन्हा ये लागला एड्याचं सरकार येऊन, या एड्या सरकारने ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराच्या माध्यमातून या राज्याच्या जनतेची घामाचा पैसा लुटण्याचा जो त्यांनी प्रयत्न सुरू केलेला आहे, याचाही पर्दाफाश या जनसंवाद यात्रेमध्ये आम्ही करणार आहोत आणि त्याची तयारी प्रत्येक स्तरावर आम्ही केलेली आहे। प्रश्न विचारू शकता। काँग्रेस पक्ष हा मांजरा आणि कुत्र्याचा नाही, वाघाचा, त्याच्यामुळे ते या पद्धतीचं बोलून लोकांच्या मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करण्याचा ते प्रयत्न करतात। सरकारमध्ये ते आहेत, केंद्रात सरकार पाहिजे, राज्यात सरकार पाहिजे, मग आज नोकर भरतीमध्ये 2000 जागेमध्ये 16 लाख लोकांचा अर्ज ते घेतात आणि त्याच्यामध्ये खरबो रुपये कमवून राहिले, पेपर फुटतात आहेत, ऑनलाईन परीक्षा घेऊन ज्या पद्धतीनं विशिष्ट लोकांनाच कशा नोकऱ्या मिळतील त्याचा ते प्रयत्न करतात आहेत। या प्रयत्नाला का लपवतात आहेत? महागाईबद्दल बोलायला तयार नाही। शेतकऱ्यांचा कांद्याचा प्रश्न असो,
याच गिरीश महाजनांनी कापसाचं आंदोलन विरोधी पक्षात असताना केलेलं होतं. आज शेतकऱ्यांच्या घरी पावसाळ्यातला गेल्या वर्षाचा कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरी भरलेला आहे. त्याच्यावर हे लोक का बोलत नाही? कांद्याचा शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे. एकदाच नाही तर वर्षभर कांद्याचा शेतकरी उतरतोय. राज्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांची दुरवस्था या लोकांनी करून ठेवलेली आहे. आणि ज्या पद्धतीनं जे मूळ मुद्दे आहेत त्या सगळ्या मुद्द्याला डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीचा एखादं पिल्लू सोडायचं आणि माध्यमाला त्याच्या मागं लावायचं आणि माध्यमात आम्ही सतत बनत राहू, अशा पद्धतीचा बीजेपीचा जो प्रयत्न असतो तो आता जनतेच्या दरबारात पूर्ण निष्फळ झालेला आहे. आता त्याला काही अर्थ राहणार नाही. काँग्रेसमधून कोणीही या सत्तेच्या लालचीपोटात जाणार नाही. हे बघा, सत्तेच्या भरोशावर काही करू शकतात हे भाजपचं काय आता लपलेलं नाही. ज्यावेळेस रश्मी शुक्लावर या सगळ्या प्रकारची चौकशी सुरू झाली तर पुणे पोलिसांनी रश्मी शुक्लांनी हे फोन टेपिंग जाणीवपूर्वक केली याच्या आधारावर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. ते प्रकरण पुण्याच्या कोर्टात चाललं. जसं देवेंद्र फडणवीसाचं सरकार महाराष्ट्रात ते गृहमंत्री झाले, एकनाथ शिंदेचं सरकार आल्यानंतर त्याच वेळेस तिला रश्मी शुक्लांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न झाला. पण खालच्या कोर्टाने सरकारला टाचलं, त्यांना थांबवलं आणि मग हे प्रकरण सीबीआयला देण्यात आलं. आखरी हे प्रकरण सीबीआयचं नव्हतं, पण सीबीआयला दिलं म्हणजे आकाच्याजवळ पोचतं आणि आकाजवळ गेलं की तिकडे गेलं की त्याच्याजवळ सगळे डिटर्जंट्स आणि त्या मशीन्स आहेत, वॉशिंग मशीनवाल्या, त्या सगळ्यामध्ये धुतलं जातं. पण रश्मी शुक्लांनी जे काही पाप केलेलं आहे ते काही पाप लपलेलं नाही. माझा एकट्याचाच फोन टेपिंग नाही झाला, एकनाथ खडसेंचा झाला, अजून खूप सारे लोक आहेत आणि विविध नावांनी ते केलेलं आहे. ते सिद्ध झालेलं आहे. आज ना उद्या ती फाईल उघडणारच आहे. ही फाईल काही कायम बंद होणार नाही आहे. ठीक आहे, आज सीबीआयने त्याच्यामध्ये त्याला क्लीन चिट दिली असेल तरी ही फाईल भविष्यात आम्ही उघडू. ते गृहमंत्री होते, राज्याचे मुख्यमंत्री होते. आखरी त्यांच्याकडे रिपोर्ट असेलच. आखरी सगळ्या प्रकरणामध्ये आज सत्तेच्या भरोश्यावर हे सगळे प्रकरण दाबलं जातात. व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जातोय. हे काही लपलेलं नाही आहे. आणि नाना पटोलेचा एकट्याचाच नाही तर अनेकांचे फोन यांनी टेप केलेले आहेत. त्यांच्या पक्षातल्या लोकांचे फोन टेप केलेले आहेत. त्याच्यामुळे हे सगळे प्रकरण आज ना उद्या उघडकीस येणार आहे. त्यामुळे आता वेळ आहे, आज त्यांचा काळ आहे. काळ बदलत राहणार आहे. काही कायम अमरपट्टा घेऊन आलेला नाही. आणि महाराष्ट्राच्या जनतेने आता निर्णय घेतलेला आहे यांना सत्तेच्या बाहेर काढायचा. कालच्या सर्वेमध्ये ते स्पष्ट होत आहे. यामुळे आता हे क्लिअर आहे. यामुळे अमरपट्टा घेऊन आल्यासारखे हे लोक वागतात आहेत. आज आमच्यावर दिवस आणले, उद्या काय होणार आहे त्यांनाही माहिती आहे. याची आम्हाला माहिती नाही. हां, बघा, आता मी महाराष्ट्राच्या जवळपास मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, सगळ्या भागात फिरून आलो. आपण पाहिलं की काही भागामध्ये आता चारा पण नाही अशी परिस्थिती आहे. ज्या भागामध्ये अतिवृष्टी झाली त्याला अजून मदत केली गेली नाही. सगळं पिकं नाहीशी झालेली आहे. राज्यामध्ये सगळीकडे हालत खराब आहे आणि म्हणून राज्याच्या अनेक भागातून मागण्या यायला सुरुवात केलेली आहे की चारा डेपो सुरू झाले पाहिजेत. हे आत्तापासून मागणी सुरू झालेली आहे. मी परवा आंबेगावला होतो, पुणे जिल्ह्यामध्ये उत्तर पुण्याच्या भागामध्ये, त्याही भागामध्ये आत्तापासून चारा डेपोची मागणी सुरू झालेली आहे.
तर मी सांगायचं तात्पर्य असं की महाराष्ट्रामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे, पण राज्यातलं सरकार कोणी जापानमध्ये आहे, कोणी गावाला गेलेले आहेत, कोणी मंत्रालयात बसून तिजोरी तपासतात आहेत, अशी परिस्थिती आहे. जनतेचं घेणं देणं नाही अशी परिस्थिती राज्य सरकारची आज आहे. मला तुम्हालाच विचारायचं, तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता. आता हे महाराष्ट्रातलं सरकार आहे, तर उद्या अजित पवारांचा कार्यक्रम आहे बीडमध्ये, तिघही जण आहेत का? आहेत का? आम्हाला प्रश्न लागू. प्रत्येक पक्षाला ऐका ना, पहिले प्रत्येक पक्षाला, हे तर सरकारमध्ये, आम्ही तर सरकारमध्ये पण नाही, प्रत्येक पक्षाला आपला आपला पक्ष वाढवण्याची जबाबदारी आहे. त्यांनी वाढवलं पाहिजे. त्याला कोणाला अडचणीचा काय भाग आहे? तर त्याच्यामुळे हा प्रश्न बनत नाही. हां, नाही, इंडिया अलायन्सची मीटिंग जी होते आहे त्या मीटिंगची आमची पूर्ण तयारी झालेली आहे. काल पण त्याचा अपडेट आपल्याला दिला गेलेला आहे. अशोक चव्हाण साहेब त्या या सगळ्या या इंडिया अलायन्सच्या मीटिंगची तयारी करतात आहे. आणि प्रदेश कार्यालयामध्ये, कारण की आपण पाहिलं असेल की राहुलजींना त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं, त्यांच्यावर खोटे आरोप लावण्यात आले. कर्नाटकचं बोललेलं वाक्य ते सुरतमध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यांचं सदस्यत्व लोकसभेचं रद्द करण्याच्या नंतर त्यांचा बंगला खाली करण्यात आला आणि माननीय सुप्रीम कोर्टाने आखरी न्यायाची दालनं उघडली. त्याच्यामुळे राहुलजींना पुन्हा लोकसभेत जाण्याची संधी मिळाली आणि त्या ठिकाणी जाऊन मणिपूरची भावना, मणिपूरच्या जनतेची भावना आणि भारत मातेची ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी सरकार हत्या करते आहे त्या भावनेला ज्या ताकदीनं राहुल गांधींनी ठेवलं त्यासाठी आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा राहुलजी महाराष्ट्रामध्ये येतात आहेत आणि त्यांचा सत्कार महाराष्ट्राच्या जनतेकडून व्हावं ही अपेक्षा आमची आहे. आणि म्हणून 1 तारखेला दुपारून जेव्हा त्यांची इंडियन अलायन्सची मीटिंग संपेल त्यावेळेस त्यांना आम्ही आमच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये त्यांना बोलावून त्यांचा सत्कार करायचा निर्णय केलेला आहे. रस्त्यामध्ये जनतेच्या वतीनं त्यांचा मोठा सत्कारही करण्यात येणार आहे, स्वागत करण्यात येणार आहे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये सुद्धा त्यांचा एक सत्काराचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला ते प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये येणार आहे. उपक्रम काय आहे? आता लोकांना ज्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आत्महत्या होतात आहेत, शेतकऱ्यांच्या होतात आहेत, गरिबांच्या होतात आहेत, तरुणांच्या होतात आहेत, त्यांना धीर देणं आणि त्यांना हिंमत देणं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणं हा या जनसंवाद यात्रेतला महत्त्वाचा उद्देश आहे. महाराष्ट्र हे आता ज्याप्रमाणे बेरोजगारांचं महाराष्ट्र झालेलं आहे तसाच हा महाराष्ट्र आत्महत्या ग्रस्तांचाही महाराष्ट्र झालेला आहे. लोकांचं जीव वाचवणं हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश याच्यामध्ये आहे. आपण आज सरकारी दवाखानेही पाहिले, महानगरपालिकेचे हॉस्पिटल पाहिले, नगरपालिकेचे हॉस्पिटल पाहिले, सगळे आजार येऊन पडलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये शहरामध्येच त्या ठिकाणी 17 लोक एका दिवशी मृत्युमुखी पडतात आहेत. शासकीय आरोग्य व्यवस्था संपूर्ण संपुष्टात आलेली आहे. 6 महिन्यापासून संजय गांधी निराधाराचे पैसे त्या गरीब माणसाला मिळालेले नाही. कंट्रोलच्या दुकानामध्ये धान्य देतो असं सांगतात, तिथं त्या गरिबांना धान्यसुद्धा मिळत नाही. अशा पद्धतीची अनेक परिस्थिती गंभीर आहे आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीतून जनतेला बाहेर काढणं, त्याला मुख्य प्रवाहात आणणं आणि सत्य जनतेसमोर मांडणं हाच या जनसंवाद यात्रेचा महत्त्वाचा उद्देश आहे.
आमच्याकडे असा प्रस्ताव नाही आला, तुमच्याकडे आला असेल तर देऊन टाका. मला काय म्हणायचं, ज्या गोष्टी आमच्याजवळ नाही आहे तुमच्याजवळ आल्या असेल तर आम्हाला त्या तुमच्या थ्रू. त्यांनी काय बोललं असेल तो भाग नाही ना. अजून आमच्याकडे कुठला प्रस्तावच नाही, काही आमच्याशी चर्चाच नाही, तर त्याच्याबद्दल चर्चा आमच्याकडे काय. आमची तयारी पूर्ण चाललेली आहे. आमचे संघटनात्मकही आम्ही आमचं काम सुरू झालेलं आहे. निवडणुकीच्या पूर्ण तयारीत काँग्रेस पक्ष लागलेला आहे. लोकसभेमधल्या सगळ्यात जास्त जागा काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये कसं जिंकेल याच्यावरचं आमचं काम सुरू झालं. आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची पण जनतेची नाही. आम्हाला आम्ही भविष्यवाल्या पार्टीचे नाही आहोत. त्या भविष्यवाल्या पार्टीवाल्यांना विचार. साहेब बोलतो साहेब. आपण जे म्हणणार ते खरं आहे की राज्यामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून प्रलंबित ठेवल्या जात आहेत. विद्यमान सरकारला जिंकण्याची निवडणूक जिंकण्याची खात्री नाही आहे आणि मग लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर त्याचा जर काही दुष्परिणाम झाला किंवा त्याच्यात ते पराभूत झाले आणि जे होणारच आहे त्याचा परिणाम लोकसभेवर होऊ शकतो, विधानसभेवर होऊ शकतो. कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष त्यांच्यामध्ये आहे आणि त्यामुळे या निवडणुका घ्यायच्या नाहीत. काही ना काही कारणं सांगून न्यायालयीन प्रकरणं प्रलंबित ठेवायची अशा स्वरूपाचा एकंदरीत मानसिकता विद्यमान सरकारची आहे. त्यांच्याकडून कोर्टामध्ये जाऊन बाजू मांडून ह्या निवडणुका होतील, ओबीसींना स्थान देऊन या निवडणुका पार पाडण्यासंदर्भात जे करणं अपेक्षित आहे त्या कुठल्याही हालचाली त्याच्यामध्ये दिसत नाही. हा 1 नंबरचा मुद्दा आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सुद्धा कुठलंही ठोस पाऊल देण्यासंदर्भात काही घडत नाही आहे. आपण पाहतोय की मराठा समाजातली अनेक मुलं की मुंबईला रोज दारोदारी फिरतायत, मंत्रालयाच्या खेट्या मारता आहेत, मुलं आहेत, मुली आहेत. शासकीय भरती सुरू असताना अद्यापही त्यांना न्याय मिळत नाही आणि इथे बैठकावर बैठका केल्या जात आहेत. त्या बैठकीला काही अर्थ नाही. ते मागेही म्हणालो होतो की जोपर्यंत केंद्र सरकार ही कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करून 50% जी मर्यादा आहे ती जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातल्या मराठा समाजातल्या देशातल्या इतर समाजातल्याही लोकांना जे आरक्षण अपेक्षित आहे ते मिळणार नाही. कारण सुप्रीम कोर्टाने 50%ची मर्यादा घातलेली आहे, पण ते सुद्धा त्यांनी केलेलं नाही आहे. आणि त्यामुळे बेरोजगारीचा मोठाच प्रश्न आहे. बेरोजगारी काही प्रमाणात कमी का शासकीय नोकर भरती आपण जागा काढताय, जागा भरण्यासंदर्भात प्रचंड गोंधळ आहे. बरोबर तलाठ्याची जी काही भरती झाली त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं की सर्व्हर डाऊन 3-3 तास तिथे पेपर त्या ठिकाणी सुरू होत नाही. विद्यार्थ्यांची मानसिक कुचंबना होत आहे आणि भरती प्रक्रिया सुद्धा अतिशय म्हणजे विस्कळीत झालेली आहे. ती अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मराठा समाजाच्या मुलांना सुद्धा न्याय मिळत नाही आहे. जागोजागी फिरतायत, त्यांना रोज बैठकी या ठिकाणी बैठकीत काही साध्य होणार नाही. बैठकीचं या ठिकाणी गाजर दाखवलं जात आहे. आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये आम्ही आता 31 आणि 1 तारखेला संपूर्ण देशव्यापी विरोधी पक्ष जेवढे आहेत, समविचारी विरोधी पक्ष जे भाजपच्या विरोधामध्ये आहेत, त्यांची एकजूट ही देशात झालेली आहे आणि इंडिया या नावाने संबोधित करण्यासंदर्भामधला हा निर्णय हा मागच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. आणि त्या अनुषंगाने कर्नाटकात झालेली मोठी व्यापक बैठक झाली. आता 3री बैठक ही आता मुंबईमध्ये 31 आणि 1 तारखेला होऊ लागलेली आहे. आणि आपण पाहाल की जवळपास 27-26 पार्टी आणि बाकी काही लोक बाकी इतरही पक्षांना कदाचित समावेश करून घेतला आहे. बऱ्याचशी चर्चा सुरू आहे. तो निर्णय अखिल भारतीय काँग्रेस कमिटी स्तरावर आणि मित्रपक्ष चर्चा करून ठरवलं जाईल. पण इथे उपस्थिती लक्षणीय राहणार आहे. आणि या बैठकीची जय्यत तयारी मुंबईमध्ये आहे. खरगे साहेबांचा कार्यक्रम आता आलेला 31 तारखेला खरगे साहेब मुंबईमध्ये आहेत. त्याचबरोबर राहुलजी पण येणार आहेत. सोनिया गांधीजी सुद्धा येण्याची शक्यता आहे. राहुलजींचा कार्यक्रम संपल्यानंतर 1 तारखेला प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयाला भेट देणार आहेत. आणि एक वातावरण संपूर्ण देशामध्ये पण पाहाल की सर्व राजकीय पक्षांचे जे प्रमुख मुख्यमंत्री, राष्ट्रीय नेते, त्या पक्षाचे अध्यक्ष हे मुंबईच्या होणाऱ्या इंडियाच्या बैठकीमध्ये एकत्र येऊन
त्या दिवशी डिटेल चर्चा, पुढची रणनीती, पुढच्या तयारी, पुढच्या निवडणुका, कॉमन मिनिमम प्रोग्राम या सगळ्या बाबतीमध्ये मुंबईच्या बैठकीमध्ये विस्तृत चर्चा होणं अपेक्षित आहे. लोगो हा सर्वसंमतीने त्या दिवशी कदाचित 30 तारखेला सायंकाळी प्रकाशित होईल. 31 तारखेला सायंकाळी हा लोगोचा अनावरण होण्याची शक्यता आहे. अजून डिटेल प्रोग्राम आहे, पण जे काही संभाव्य कार्यक्रम आमच्या समोर आहे त्याच्यामध्ये 31 तारखेला हा लोगोचं अनावरण त्या दिवशी होईल. इन्फॉर्मल त्या दिवशी एकत्र सर्व येतील, कारण 31ला सर्वांचं आगमन आहे. सायंकाळी लोगो आणि मग अनौपचारिक डिस्कशन, भेटीगाठी 31 तारखेला अपेक्षित आहे. आणि 1 तारखेला सकाळी हा बैठकीचा कार्यक्रम सुरू होईल. साधारण 3 तास तर नक्कीच चालणार. मागच्या सगळ्या बैठका 3-3.5 तास चालल्या होत्या, डिपेंड्स अपॉन द अजेंडा. पण सकाळी ती बैठक होईल आणि 3-4 तास ती बैठक होणं अपेक्षित आहे. आणि त्यानंतर मग हा राहुल गांधींची व्हिजिट ही प्रदेश काँग्रेस कार्यालयाला असा एक साधारण या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. आणि त्याच धर्तीवर या इंडियाचं एकंदरीत मेसेज हा संपूर्ण देशात जाणारच आहे. पण महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रमाणावर सगळ्या जिल्ह्यामध्ये इंडियाचा मेसेज, इंडियामध्ये झालेले निर्णय, सर्वपक्षीय याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर समावेश, जिल्हा पातळीवर सुद्धा लोक त्या ठिकाणी एकत्र येऊन एक जिल्ह्यात सुद्धा वातावरण निर्माण करण्याच्या संदर्भामध्ये पुढची पावलं उचलल्या जातील. आणि 3 तारखेपासून 17 तारखेपर्यंत हा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये मुक्तीसंग्रामाचा विषय महत्त्वाचा मराठवाड्यात नक्कीच आहे. महाराष्ट्रात आहे, मराठवाड्यात सुद्धा प्रामुख्याने आहे. पण त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये एकंदरीत परिस्थिती, बेरोजगारी, महागाई, कांद्याचा विषय आपण पाहतो किती गंभीर झालेला आहे. अजूनही आंदोलन संपलेलं नाही आहे. आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गाव पातळीवर जाऊन एक संवाद साधणं, जशी भारत जोडो यात्रा झाली त्याच पद्धतीत जवळपास हा कार्यक्रम होणार आहे. मला यातली काही कल्पना नाही. हा सगळा राष्ट्रीय अजेंडा हा राष्ट्रीय स्तरावर ठरतो. हा प्रदेशचं काम फक्त नियोजनाचं आहे. महाविकास आघाडीचं काम या बैठकीचं नियोजनाचं आहे. अजेंडावर डिटेल हे आहे की राष्ट्रीय स्तरावर निर्णय घेतले जातात. आम्ही सूचना की मी विधिमंडळामध्ये ज्यावेळेस हा ठराव झाला, फार विलंबाने झाला, मराठवाडा मुक्ती संग्रामाचा ठराव सुद्धा विधिमंडळाच्या BSCमध्ये 2दा चर्चा होऊन सुद्धा झाला नाही. त्यावेळेस मी परवा आठवण करून दिली, म्हटलं तुम्ही दुसरं ठराव घ्यायला तुम्हाला वेळ मिळत नाही म्हटलं. मग ठराव झाला आणि त्या ठरावामध्ये मी त्याला सांगितलं होतं, सर्वांना विनंती केली होती की नुसतं पैसे उधळण्यापेक्षा मराठवाड्यातला प्रलंबित प्रश्नासंदर्भात काही ठोस निर्णय घ्या. प्रत्येक जिल्ह्यातले 5-5, 7-7 महत्त्वाचे प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी मार्गी लावा. नुसती मराठवाड्यात येऊन घोषणा करण्यापेक्षा मराठवाड्यातले असलेले महत्त्वाचे प्रश्न, कारण शेवटी ही बैठक ही मराठवाड्यापुरती मर्यादित आहे. म्हणजे त्याचा उपयोग एवढाच आहे की मंत्रिमंडळाच्या माध्यमातून मराठवाड्यातले प्रलंबित, विदर्भात अधिवेशन होतं, मुंबईला होतं, तर मराठवाड्याचे प्रलंबित प्रश्न हे मार्गी लागावेत ही त्याच्यामध्ये संकल्पना होती. मागील उद्धव ठाकरे साहेबांच्या शासनाच्या वेळेस असा निर्णय घेतला गेला होता की 17 सप्टेंबरच्या आधी 16 सप्टेंबरला संभाजीनगरला औरंगाबाद येथे बैठक व्हावी ही सूचना आम्ही केली होती. ती मान्य झाली होती. पण सरकार बदलल्यानंतर मागे सरकारने काहीच केलं नाही. आता किमान समारोपात होत असताना तरी बैठक होत आहे, याचं आम्ही स्वागत करतो. पण त्या बैठकीत निर्णय व्हावे अशी अपेक्षा आहे. नुसती बैठक नाही तर त्या बैठकीमध्ये मराठवाड्यातील अनुशेष प्रलंबित प्रश्नासंदर्भात काही ठोस निर्णय व्हावेत अशी अपेक्षा आहे. भाजपचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या पक्षादृष्टी प्रश्न आहे. स्वतः देवेंद्रजी म्हणत होते की मी येणार पण येऊ शकले नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून बावनकुळे म्हटल्याने येतील असं समजण्याचं काही कारण नाही. दुसरं असं आहे की इंडियाची बैठक ती 31 आणि 1 तारखेला होते आहे. त्याच्या स्वागतासाठी काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस म्हणून असेल, काँग्रेस पक्ष म्हणून आणि आमचे महाविकास आघाडी म्हणून आम्ही स्वागताला अत्यंत चांगल्या पद्धतीनं तयारीत आहोत.
जय्यत तयारीत आम्ही आहोत आणि माननीय राहुलजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये येणार आहेत, त्यांचंही स्वागत येथे होणार आहे. दुसरं जनसंवाद यात्रेच्या बाबतीत सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारची जनसंवाद यात्रा होईल, कारण लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा आम्हाला मिळतो आहे अशी अवस्था आहे आणि त्यामुळं जनसंवाद यात्रेचं सुद्धा स्वागत महाराष्ट्रातली जनता खूप चांगल्या पद्धतीने करेल. त्या विभागामध्ये एका वेळेस सर्व यात्रा 3 तारखेपासून 13 तारखेपर्यंत चालणार आहे. एक चांगली कल्पना आहे की कोकणामध्ये तर आम्ही 2 दिवस सर्वजण 2 दिवस एका वेळेस कोकणामध्ये निरनिराळे जिल्हे घेऊन पूर्ण कोकणामध्ये फिरणार आहोत आम्ही सर्वजण. याशिवाय खरी काळजीची खूप मोठी गोष्ट ही आहे की एकंदर ऑगस्ट महिना हा पूर्णपणे बिगर पावसाचा गेलेला आहे. सर्व पिकं जे खरीपाचे असतात ते पूर्णपणे संपलेले आहेत. त्यापासून काहीही उत्पन्न हे शेतकऱ्याला उत्पादन होणार नाही आणि उत्पन्नही शेतकऱ्याला काही मिळणार नाही ही अवस्था आहे. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई सुद्धा सुरू झालेली आहे, जनावरच्या चाऱ्याची टंचाई सुरू झालेली आहे. आम्हाला प्रश्न असा पडतो की एवढी गंभीर परिस्थिती आहे, शेतकरी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये आहे, हवालदिल आहे, मानसिकता त्याची अत्यंत कठीण झालेली आहे. अशा वेळेस महाराष्ट्र शासन कोठे आहे आमचा सवाल आहे आज खरा अर्थाने. कुठे महाराष्ट्र शासन? मुख्यमंत्री आहे, 2 उपमुख्यमंत्री आहे, मंत्रिमंडळाचा तांडा त्यांचा आहे, ते कशात मजबूर आहे समजायला तयार नाही अशी अवस्था आम्हाला दिसते आहे. बिलकुल लक्ष त्यांचं या दुष्काळाकडे नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आजच्या या निमित्तानं मी मागणी करतो की हे जे कोण शासन आहे हे सरकार महाराष्ट्र शासन ताबडतोब त्यांनी या दुष्काळी शेतकऱ्याकडे लक्ष दिलं पाहिजे. काय परिस्थितीची माहिती घेतली पाहिजे. काहीही माहिती घेण्यास ते तयार नाही ही अवस्था आज आहे. कुणीही फिरत नाही, कार्यक्रम कोणते चालले समजायला तयार नाही. तो शेतकरी अत्यंत कठीण परिस्थितीतून जातोय, हवालदिल झालेला आहे तो. ही आजची अवस्था आहे महाराष्ट्र, ग्रामीण महाराष्ट्राची. पिण्याचं पाणीचे टँकर पुरवणं हे सगळं करावं लागणार आहे, जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करावं लागणार आहे. परंतु हे नेमके करतात काय? मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, खाली मंत्रिमंडळ हे नेमकं करतंय काय हा प्रश्न महाराष्ट्राचा आज आहे. कुठं आहे हे सरकार या दुष्काळी परिस्थितीमध्ये? हा आजचा सवाल आहे. दुसरं मी सांगेल की कांद्याच्या बाबतीतलं 2410 रुपये जाहीर केले. नेमकी कुठं खरेदी होणार आहे, कोण खरेदी करणार आहे, कोणाचा कांदा घ्यायचा आहे? आणि गमतीदार गोष्ट अशी आहे की त्या 2410ला एक नियमावली केलेली आहे. कांदा कोणत्या आकाराचा असावा, कांद्याचा वास कसा येतो, जेव्हा तुम्ही पहा कांद्याचा रंग कसा आहे, त्याचा आकार कसा आहे, त्याचा वास कसा आहे. अरे म्हणजे तुम्हाला कांदा घ्यायचा नाही असं सांगा ना. त्यापेक्षा ही म्हणजे एकंदर जाहीर करायचं. पूर्वी सुद्धा कांद्याचे बाजार पडल्यानंतर 350 रुपये आम्ही ज्यावेळेस आग्रह केला विधिमंडळामध्ये 350 रुपये जाहीर केले, अद्याप दिलेले नाही. ही वस्तुस्थिती आहे. अटी इतक्या घातल्या तर शेवटी देण्याची वेळ आली नाही. आता खरेदीचं नाव घेतलंय, एवढ्या अटी एवढे प्रकार आहे की त्याच्यात शेवटी तो कांदा मिळणार कसा असा नेमका, त्याचं मोजमाप करणार, आकार पाहणार, रंग पाहणार, वास घेणार आणि मग कांदा घेणार. असं होणार असेल तर तो कांदा खरेदी होणार नाही असं सांगा ना. म्हणजे एका बाजूला जाहीर मोठी करायची, घोषणा मोठी करायची, नंतर फसवणूक करायची, ही पद्धत या शासनाची आहे. हे सर्व शेतकऱ्यांना माहिती, म्हणून शेतकरी सगळे रस्त्यावर याची अवस्था आहे. दुष्काळाचं लक्ष नाही. कांद्याची खरेदी म्हटले पण ती खरेदी 2 लाख क्विंटल म्हणजे फार नाहीये. एकट्या नाशिकमध्ये किती क्विंटल कांदा होतो? लाखो क्विंटल कांदा आहे. 30 लाख 40 लाख क्विंटल कांदा महाराष्ट्रात सहज असतो. 15 लाख कांदा वाचेल असे 15 लाख कांदा आज म्हणजे तो तसाच पडून राहणार आहे असं तिथली अवस्था आहे म्हणजे नाशिकची. बाकी तर महाराष्ट्र ग्रामीण. आणि कांदा या पिकाचं वैशिष्ट्य असं आहे की तो ग्रामीण भागातल्या, दुष्काळी भागातल्या, कमी पाण्याच्या भागात जो असतं त्या टंचाईच्या दुष्काळी भागातला तो एका पिकावर संपूर्ण वर्ष त्यांना काढायचं असतं शेतकऱ्यांना. परंतु पूर्णपणे दुर्लक्ष, अवहेलना शेतकऱ्यांची चालली ही अवस्था आहे. आम्ही ह्या सगळ्या गोष्टींना जनसंवाद यात्रेमध्ये जनतेपर्यंत जाणार आहोत, बोलणार आहोत, त्यांना बरोबर घेणार आहोत आणि त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार आहोत.
कायदा सुव्यवस्थेचा विषय कारण असं आहे की आता नगरमध्ये सुद्धा एका घरी तुम्हाला झाडाला बांधून आपण मारलंय मी या बाबतीत विधानसभेमध्ये दोनदा हा विषय अहमदनगर शहराचा आणि त्या परिसराचा काढलेला आहे. एकंदर प्रचंड गुंडगिरी तिथे वाढलेली ही वस्तुस्थिती आहे. दिवसा ढवळ्यात तिथे खून पडतायत तुम्हाला वस्तुस्थितीमध्ये आहे. मी त्याच्यामध्ये जात धर्म पक्ष हा कोणताही विचार करत नाही, लक्षात घ्या. दिवसा ढवळ्या चाललेले आहे तिथे. आणि मी असा प्रश्न आता तुम्ही परत आणखी एक प्रकार तिथे सांगितला. मी माननीय गृहमंत्री उपमुख्यमंत्र्यांना हे म्हटलं होतं की तुम्ही याच्यावर काही लक्ष घालणार का नाही. सरकार म्हणून काही असतं हे नगर शहर आणि परिसराला समजणार का नाही. ते गुंडांच्या ताब्यात ते देऊन टाकले की काय, हा प्रश्न मी विचारला होता. आणि त्यांनी मला उत्तर दिलं होतं की कोणाचाही मुलाहिजा आम्ही ठेवणार नाही, कोणीही असो त्याला शिक्षा करू. अद्याप मात्र तशी कारवाई आणि तसं वातावरण नगरमध्ये निर्माण झालेलं मला दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे. देखिए, जैसे कि आप जानते हैं कि पूरे देश भर में सभी भाजपा विरोधी दलों की पॉलिटिकल पार्टीज की मीटिंग 31 अगस्त और 1 सितंबर को होने जा रही है. उसकी पूरी तैयारी में महाविकास आघाड़ी तीनों पक्ष मिलकर सभी को साथ में लेकर तकरीबन 26-27 पार्टीज है और भी ज़्यादा पार्टीज उसमें आने की संभावना है. ये सभी लोग 31 को मुंबई में आने की उम्मीद है और 31 की शाम को एक इनफॉर्मल गैदरिंग होगी और 1 तारीख को वैसे उसकी औपचारिक मीटिंग 1 तारीख को होगी, जिसमें अगला एजेंडा, क्योंकि अभी तक 2 मीटिंग्स हो चुकी है, अभी तीसरी मीटिंग मुंबई में होने जा रही है. उसका पूरा एजेंडा राष्ट्रीय स्तर पर सब प्रमुख नेतागण इन्होंने तकरीबन तय किया है. मैं समझता हूँ 1 तारीख को इसके बाद 31 को इसके बारे में अनौपचारिक चर्चा करके 1 तारीख को डिटेल मीटिंग में उसका विस्तार से इसकी बातचीत होगी. लोगों का अनावरण होगा या फिर लोगो भी कॉमन लोगो बनाने की बात चल रही है. शायद 31 तारीख को उसका अनावरण होने की संभावना है. और संयोजक जो नियुक्त करने वाले मीटिंग में तय होता है, संयोजक जो है देखिए, सब जितने भी चीजें हैं ये राष्ट्रीय स्तर पर तय की जाती है, पर 31 को इनफॉर्मल जब मुलाकात होगी सबकी, उस दिन शाम को लोगों का अनावरण और इनफॉर्मल डिस्कशन भी होगा, जिसके तहत अगले दिन का एजेंडा उसमें तय किया जाएगा. प्रदेश कांग्रेस क्या ये सोच रही थी कि राहुल जी हो या सुनील जी हो या खड़गे जी जो भी बड़े नेता आएंगे उनका स्वागत किया जाएगा, रोड शो भी होगा? देखिए, हमारे लिए ये तो सबसे गर्व की बात है, फख्र की बात है कि राहुल जी का इस दरमियान जो भी तकलीफों से गुजरे हैं उनके ऊपर जिस तरीके पे अन्याय हो चुका है, जिस तरीके से उनकी लोकसभा की मेंबरशिप को रद्द करने का फैसला किया गया, मकान से निकाला गया, ये सब जो चीज़ें हैं राजनीतिक वेंडेटा के तहत हुई है, पर इससे भी बाहर निकलकर चैलेंज करके आखिरी में सुप्रीम कोर्ट में फैसला कर सभी निर्णयों को रोक दिया गया है, स्टे किया गया है. तो हम सब के लिए बहुत खुशी की बात है कि ऐसे सब घटनाओं के बाद और भारत जोड़ो के सक्सेस के बाद में राहुल जी का आगमन मुंबई में हो रहा है. प्रदेश कांग्रेस की ओर से उन्हें यहाँ पर न्योता दिया गया है कि वो ऑफिस में आए, हमारा सबका सत्कार वो स्वीकार करें यहाँ पर और लोगों को मार्गदर्शन करें, ऐसी अपेक्षा है. तो उनका प्रोग्राम 1 तारीख को इंडिया की मीटिंग होने के बाद में शाम को होने की यहाँ पर संभावना है. और जब भी प्रोग्राम फाइनलाइज हो जाएगा आपको इतला दी जाएगी. ये बहुत बड़ा कार्यक्रम है, क्या इसमें सोनिया गांधी भी आ रही हैं और प्रियंका गांधी का संभावना पर जब तो ऑफिशियल प्रोग्राम हमने निमंत्रित तो किया है. जो इंडिया की मीटिंग है तो राष्ट्रीय स्तर पर उसमें कांग्रेस एक बहुत बड़ी पार्टी है जो इसमें इन्वॉल्व है इंडिया के सब डिसीजन मेकिंग प्रोसेस में, सबको साथ में लेके जाने के बाद में. तो कांग्रेस ही इसमें इनिशिएटिव लिया है, सब साथ में है. सवाल ऐसा है कि खड़गे साहब का प्रोग्राम आ चुका है, राहुल जी भी आने वाले ही हैं, सोनिया जी का भी कंफर्मेशन जब आएगा बताएंगे आपको. एक सवाल है कि आज प्रधानमंत्री इसरो में गए थे, उन्हें 3 बड़ी वहाँ पे बातें की थी. जो जहाँ पर चांद उतरा वहाँ पर उन्होंने नाम दिया शक्ति केंद्र, मतलब उस जगह का नाम दिया शिव शक्ति केंद्र, जहाँ पर
यान गया चला उसका नाम दिया तिरंगा और 23 अगस्त को नेशनल स्पेस डे होगा, ऐसे उन्होंने कुछ घोषणा की, जिसको लेकर सवाल उठाए जा रहे हैं कि मोदी सरकार ने शहरों के नाम बदले, ऐतिहासिक धरोहरों के नाम बदले, अब चांद पे जाकर अपना नाम वो रख रहे हैं, तो कल जाकर कहीं ना कहीं दूसरे देश भी उस पर कुछ आपत्ति उठाएंगे, अपना नाम देंगे। देखिए, चंद्रयान 3 जो सक्सेसफुली लॉन्च किया गया और वहाँ पर सॉफ्ट लैंडिंग जो चंद्रमा पे हुई है, उसका सभी ने स्वागत किया है। और ये जो अचीवमेंट है इसरो का अचीवमेंट, आपको ये कहना पड़ेगा, इसरो के अध्यक्ष और इसरो के जितने साइंटिस्ट हैं, ये सभी लोगों का अचीवमेंट है। उनकी लगातार चंद्रयान 2 की नाकामयाबी के बाद मेहनत करके, उसी मेहनत से, लगन से जो उन्होंने काम किया है, यह नतीजा उसका है कि हमारे देश के कामयाब साइंटिस्ट जो है उनका ये कंट्रीब्यूशन है, जिसके वजह से इसरो ने ये सब करने में, लॉन्चिंग में कामयाबी हासिल की है। ये कोई अकेला पॉलिटिकल पार्टी का ये कोई सक्सेस नहीं माना जाएगा। ये तो देश को हमारे साइंटिस्ट से फक्र है, उनके बारे में बहुत इज्जत है। और जैसे पंडित जवाहरलाल नेहरू इसरो की जो स्थापना की है, वो पंडित जवाहरलाल नेहरू जी की इनिशिएटिव से उस वक्त ये सब हुआ था। तो सवाल ये है, इसमें कोई राजनीति का संबंध उठता ही नहीं है, कोई पॉलिटिकल पार्टी का इससे अचीवमेंट नहीं है, ना हम उसको पॉलिटिक्स लाए, हमारी ये भी कहना है। बीजेपी ने दिल्ली से लेकर बैंगलोर तक जो पोस्टर लगाए और सवाल आपत्ति इस बात को लेकर उठाया जा रहा है कि मोदी जी का फोटो है, जो साइंटिस्ट ने वो काम किया है, उनका किसी का उसमें जिक्र नहीं है। यही तो बदकिस्मती है हमारे देश में, हर चीज को जहाँ पर कंट्रीब्यूशन देश के जो साइंटिस्ट हैं उनका कंट्रीब्यूशन जब होता है, तो मैं समझता हूँ ये इसको राजनीति से दूर रखना चाहिए। ये कोई पॉलिटिकल अचीवमेंट नहीं है, ये देश की अचीवमेंट है। ये मैं कहूँगा, इसमें ज़्यादा मैं कहना नहीं चाहूँगा, यही काफ़ी है कि हमारा ये देश की अचीवमेंट है और इसका जो क्रेडिट जाता है हमारे देश के साइंटिस्ट में जाता है। राहुल गांधी का अपना प्रोग्राम राहुल गांधी स्पेशली आ रहे हैं, महाराष्ट्र की कांग्रेस के जो चहेते कार्यकर्ता है, जाहिर सी बात है कि मुझे क्षेत्र में आप जिस तरह से प्रयास कर रहे हैं, आप लोग बातें कर रहे हैं, एक बड़ा उद्योग दोनों दिनों दिख सकता है, उसको किस तरह से कंट्रोल करने की तैयारी? कंट्रोल क्यों, हमारा कार्य डिसिप्लिन कार्यकर्ता है, उसमें कोई प्रॉब्लम नहीं। उत्साह लोगों में बहुत ज़्यादा है और उत्साह में लोग पूरे, हम तो समझते हैं कि पूरे रास्तों पर राहुल जी के सम्मान में सब खड़े होकर उनको देखने के लिए भीड़ उमड़ पड़ेगी निश्चित तौर पर। तो कार्यक्रम बहुत उत्साह में होगा, अच्छा होगा। और इंडिया के बैकग्राउंड पर एक अलग जोश से, एक सिर्फ राहुल गांधी जी नहीं है, बाकी पार्टी में एक आने का एक अलग आनंद है, एक ताकत बनी है देश में, जो निश्चित तौर पर चुनौती बनकर रहेगी। जी, कांग्रेस ने हमेशा फिरकाप्रस्त ताकतों का विरोध हमेशा किया है। एक सेक्युलर भूमिका लेकर ही कांग्रेस हमेशा चली है। देश में हमारे कई समाज है, जात है, सोशल कैरेक्टर देश का फैब्रिक है। तो संविधान के तहत जिस चीज को हमने एक भूमिका रखी कि सेक्युलरिज्म की, तो संविधान में विश्वास करने वाले सब लोग इकट्ठा आए हुए। पवार साहब ने जिस तरह से बयानबाजी की, उसको लेकर आज संजय राउत कह रहे हैं कि दो तरह की लड़ाई होती है, सामने सीधे सामने जो शिवसेना उद्धव ठाकरे की पार्टी लड़ रही है, और शरद पवार जो लड़ाई लड़ रहे हैं वो गोरिल्ला युद्ध है। आपको क्या लगता है, गोरिल्ला युद्ध है कि क्या कन्फ्यूज करने वाला युद्ध है? देखो, कांग्रेस की तरफ से हमने बार बार स्पष्ट किया है कि पवार साहब एक बड़े नेता हैं, उनके दल का ये अंदरूनी मामला है और कांग्रेस उनके दल के मैटर में कांग्रेस कोई बात नहीं करना चाहेंगे। हम उनका अच्छा हो, यही हम प्रार्थना करेंगे। जनसभा यात्रा आपकी कहाँ जाएगी, कौन कौन से इलाकों में जाएगी और क्या मुद्दों को लेकर आप जाएंगे? जनसंवाद यात्रा हमारी, जैसे हमने कहा कि पश्चिम महाराष्ट्र में हमारे पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान जी वो नेतृत्व करेंगे। उत्तर महाराष्ट्र में हमारे CLP नेता बालासाहेब थोरात जी नेतृत्व करेंगे। मराठवाड़ा में हमारे पूर्व मुख्यमंत्री अशोक चौहान जी नेतृत्व करेंगे। पश्चिम विदर्भ में हमारे LOP विजय वडेट्टीवार जी नेतृत्व करेंगे और पूर्व विदर्भ में मैं खुद करूँगा। और पूरे ब्लॉक में, तालुकाओं में, शहरों में ये यात्रा एक दिन में शुरू होगी 3 तारीख को। और उसमें और ये यात्रा जैसी हमारी ख़त्म होने के बाद
हम लोग कोंकण में हम सभी नेता लोग 2-2 दिन एक जिले में हम लोग और रैली करने वाले हैं। तो पूरे महाराष्ट्र में इस जनसंवाद यात्रा को हम ले जाएंगे और बीजेपी की विशेष करके केंद्र की नरेंद्र मोदी की सरकार और राज्य की पहले की ईडी की और बाद में उसमें ऐड हो गया एडे की सरकार, ये सरकार के पापों का भांडाफोड़ वहाँ पे करेंगे। जनता का कैसा शोषण ये लोग कर रहे हैं, कैसे संवैधानिक व्यवस्था को ख़त्म कर रहे हैं और देश कैसे खतरे में है। सबसे बड़ा उदाहरण मणिपुर का है। जैसे जब मणिपुर जल रहा है, वहाँ पे हमारी माता बहनों की इज्जत लूटी जा रही है, उनको जलाया जा रहा है। एक घटना नहीं तो 5000 घटना के ऊपर घटना वहाँ पे हुई। और जब राहुल जी ने सवाल भारत माता की हत्या का लोकसभा में किया तो देश के प्रधानमंत्री लोकसभा में हंस रहे। तो ये जो स्थिति है कि प्रधानमंत्री जो अपने आप को प्रधान सेवक कहते हैं, वो देश का एक हिस्सा जब जल रहा है, महिलाओं पे अत्याचार हो रहा है, आदिवासियों पे अत्याचार हो रहा है, वहाँ पे मस्जिदें तोड़ी जा रही है, मंदिर तोड़े जा रहे हैं, चर्चेस तोड़े जा रहे हैं, और ऐसे समय में देश के प्रधानमंत्री वहाँ पे हंस रहे हैं। तो ये तो एक बड़ा सवाल देश के जनता के सामने है और ये बात हम हर लोगों तक पहुँचाएंगे। बहुत सारे मुद्दे हैं और ये मुद्दे लेके हम लोग जनता के सामने जाएंगे और ये सरकार की, राज्य की सरकार की और केंद्र के बीजेपी प्रणीत नरेंद्र मोदी की सरकार की पूरी पोल करने की हम लोगों ने निर्णय किया है। लास्ट क्वेश्चन है, नहीं, वो उनके दल का इशू है, इसलिए इंडिया अलायंस में ये इशू नहीं आएगा। उनके दल का है, वो अपनी बात रखेंगे। आपका भी रिकॉर्ड किया जा रहा था, किस तरह से आपका भी कहा कि देखो ये सत्ता के आधार पर की हुई सत्ता की मस्ती है। आज उनकी सत्ता है, वो सत्ता के आधार पर कुछ भी किसी का भी व्यक्ति स्वतंत्र के ऊपर दबाव डाल सकते हैं, उनका व्यक्ति स्वतंत्र खत्म कर सकते हैं, जो चाहे वो किसी को क्लीन चिट दे सकते हैं। ऐसी स्थिति आज केंद्र के नरेंद्र मोदी की सरकार की है और मुझे लगता है कि आज उनका दिन है, कल हमारा दिन आएगा। लोकतंत्र है। उनको हमारा सवाल है कि पहले अपना जो लोगों को अपने विश्वास देके जो सत्ता में आए थे दिल्ली में और राज्यों में कि हम 2 करोड़ युवाओं को नौकरी देंगे, 15 लाख रुपया उनके खाते में काला धन लाएंगे, 15 लाख रुपए डालेंगे, महंगाई कम करेंगे, 56 इंची का सीना दिखाया, तो पहले उसका तो जवाब दे। लेकिन मूल इशू को डाइवर्ट करने के लिए जिस तरह से अब हमने सबको तोड़ लिया, अब सिर्फ कांग्रेस रह गई, उनको ये शेरों की पार्टी है, ये गिद्धड़ों की नहीं है। इसलिए कांग्रेस के बाटे जिस दिन जाएंगे वो, उस दिन उनके हाथ चल जाएंगे और उनका जिस तरह से रावण की लंका थी वैसी उनकी भी लंका चल जाए। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।